नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे मानसीच्या हाताला लागलेलं असतं आणि त्यानंतर इथे मानसीच्या हाताला औषध लावण्यासाठी तेजस तिथे बसतो. तेजस औषध लावतसुद्धा नाही तर मानसी जोरात ओरडायला लागते. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, कुणी सांगितलं होतं तुम्हाला कामं करायला? आधी पूर्णपणे बऱ्या तर व्हा ना, मग नंतर कामं करायला जा. आणि अजून औषध लावलेलं नाही आहे तर एवढ्या जोरात ओरडायची गरज नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, तुम्ही सुद्धा राष्ट्रहित आता माझ्यावरती अजिबात ओरडू नका, बास झालं आता. तेव्हा तेजस म्हणतो, बरं बरं ठीक आहे, सॉरी. बरं ठीक आहे, आता औषध लावायला जातोय, पण लगेच घाबरायची गरज नाही आहे. आणि एवढी जर भीती वाटते ना, तर कुणी सांगितलं होतं एवढी लगेच जाऊन कामं करायला? आधी पूर्णपणे बऱ्या व्हा. नाही नाही, तुमचं काही ऐकायलाच नको आहे मला. तुम्ही इथे आहे ना पूर्णपणे आराम करत नाही. तुमची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही आहे आणि मला हे काही पटत नाही आहे. तेव्हा इथे तेजस मानसीच्या हाताला आता औषध वगैरे लावून देतो आणि तो म्हणत असतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तुमच्या आईच्या घरी जा. मी तुमच्या आईंना फोन करतो आणि सांगतो की मानसीला घेऊन जा म्हणून. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्ही थोडे दिवस आराम तर कराल ना. तेव्हा इकडे तेजस उभा राहतो आणि मानसीच्या आईला संपदाला फोन करायला जातो. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, तुम्ही इथे नका थांबू. तुम्ही आईकडे गेलात ना की व्यवस्थित आराम कराल. इथे तुमची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही आहे. तेव्हा मानसी आता जोरात ओरडते. तेजस संपदाला फोन करायला जातच असतो. तेव्हा मानसी जोरात ओरडते. तेजस म्हणतो, काय झालं? आता काय एवढ्या जोरात ओरडलात? तेव्हा मानसी म्हणते, नाही काही नाही. तुम्ही कशाला आईला फोन करताय? आणि तुम्हाला कुणी सांगितलं इथे माझी काळजी व्यवस्थित घेतली जात नाही आहे म्हणून? तेव्हा तेजस म्हणतो, तुमची काळजी व्यवस्थित घेतली जाते म्हणून तुम्ही किचनमध्ये गेला होतात का काम करायला? तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित तुम्ही हे काय बोलताय? अहो इथे माझी काळजी व्यवस्थित घेतली जात नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का सगळेजण माझी किती काळजी घेतात? मावशी तर मला किचनमध्ये येऊसुद्धा देत नाही आणि आबा माझ्याबरोबर सतत इथे गप्पा मारायला येत असते. सूरज भाऊजी अधूनमधून येत असतात काही हवं नको ते विचारायला. आणि तात्या कितीही बोलत नसले ना तरीसुद्धा तात्यांच्या डोळ्यात मी माझ्याबद्दलची काळजी बघितली. आणि महत्त्वाचं म्हणजे दिनेश भाऊजी आणि आपलं थोडंसं वादविवाद झाला, पण तरीसुद्धा ते मला बघायला आले होते ना. आणि गायत्री मॅमसुद्धा माझी खूप जास्त काळजी घेतात. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, हे सगळं खरं असलं तरीसुद्धा तुम्हाला हवं ते इथे मिळत नाही आहे. तुम्हाला इथे सुखसोयी कुठल्याही पद्धतीच्या मिळत नाही आहेत. आणि हे बघा लकीचाम, तुम्ही कितीही नाही म्हणालात ना तरीसुद्धा मला दिसतंय ना की तुम्हाला कुठलीही सुखसोयी इथे मिळत नाही आहे. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की परीकथा मला खोट्या वाटायच्या. परीकथेमधील परीचे इतके लाड केले जातात हे सगळं मला खोटं वाटायचं. पण जेव्हा मी संपतरावांना आणि तुम्हाला बघितलं तेव्हा मला कळलं होतं की परीकथेतल्या कथा ह्या सगळ्या खऱ्याच आहेत. संपतराव तुमच्यासाठी काय काय करायच्या, म्हणजे तुमच्यासाठी ते वाटेल ते करायला तयार व्हायचे आणि तिथे तुमचे किती लाड व्हायचे हे मी बघितलं आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की मी लहानपणापासूनच इथे गादीवरती झोपत आलेले नाही आहे. माझ्या वडिलांनी विटेने बांधलेला जो ओटा होता ना त्याच्यावरती सुद्धा आम्ही झोपले राष्ट्रीत. आणि हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी इथे खूप खुश आहे कारण इथे माणसं सोन्यासारखी आहेत. तुम्ही इथे आहात त्याच्यामुळे मला ह्या बाकीच्या सुखसोयी नकोत. मला तुमची साथ हवे आणि हे घर हवे, बाकी मला काही नको. तेवढ्यातच तिथे आभासुद्धा येते आणि आभा म्हणत असते, काय वहिनी, अगं कशी आहेस तू? बरी आहेस ना? तू किचनमध्ये कशाला गेली होतीस? कुठे लागले? हाताला लागले का तुझ्या? तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो, ते सगळं ठीक आहे, पण तू कुठे होतीस? किती उशीर झाला आहे? आता येतेस कॉलेजवरून? तेव्हा आभा घाबरताना म्हणते, अरे दादा तुला सांगितलं होतं ना, मैत्रिणीला भेटायला गेले होते आणि तिथून मी लायब्ररीमध्ये गेले. अरे आता माझं लास्ट इयर आहे ना, एक्झाम सुरू आहेत. बाबा खूप जास्त अभ्यास करायला लागतो. अभ्यास तर करायला पाहिजे ना, मला माझ्या दादासारखं बनायचं आहे मोठं होऊन. तेव्हा तेजस म्हणतो, हो का? मग त्यासाठी आहे ना अभ्यास तर करावाच लागतो. पुस्तकं वाचायलाच पाहिजे, पण त्या मेंदूमध्ये सुद्धा गेलं पाहिजे गं. जे वाचलेलं असतं ना ते मेंदूमध्ये सुद्धा गेलं पाहिजे. तेवढा आपला मेंदू शार्प आहे का? तेव्हा इकडे आबा म्हणते, बरं ठीक आहे, चल उठ बाजूला हो, मला वहिनीबरोबर गप्पा मारायचे आहेत. तेव्हा इथे तेजस काही उठायला तयार नसतो. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित उठा ना, आभाला बसू द्या तिथे. तेव्हा आभा म्हणत असते, काय गं वहिनी, तू गीता वहिनीसाठी गायत्री वहिनीबरोबर वाद घातलास? गीता वहिनीला घरामध्ये ठेवून घ्यायचं होतं म्हणून. अगं बाई, गायत्री वहिनीजवळ कुणी काही बोलतं का? ती गीता वहिनीला नजरेसमोर सुद्धा उभं करत नाही. बरं झालं तिची बाजू घेत असताना तुला नाही घरातून हाकललं तिने. कशाला उगाच तिच्याबरोबर वैर घेतेस? तर इकडे तात्या म्हणत असतात, सुगंधा, अगं घरामध्ये ती पोरगी आजारी असताना
तू कशाला बरं बाहेर गेलीस? तुला माहिती आहे ना तिच्या हातापायाने तिला अजून काही काम होत नाही. तेव्हा गेलीस तर गेलीस, सांगून तरी जायचं होतंस. मला असं वाटलं की तू मागे उभी आहेस आणि मी तुला चहा करायला सांगितला, पण तू घरामध्ये नाही आहेस हे सुद्धा त्या मुलीने मला सांगितलं नाही आणि गेली लगेच किचनमध्ये चहा करायला. बरं चहापत्ती संपली होती तरीसुद्धा मला सांगितलं नाही. वरती डबा काढण्यासाठी चढली आणि पडली ना मग खाली. हाताला किती लागले तिच्या. आणि तेव्हा गीता आतमध्ये आली होती तिची मदत करायला. अगं बाहेर जाताना निदान सांगायचं तरी ना, ती अजून पूर्णपणे बरी झालेली नाही आहे, तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे आपल्याला. तेव्हा इकडे सुगंधा म्हणत असते की बरोबर बोलताय तुम्ही. आता जोपर्यंत मानसी पूर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत मी कुठेच नाही जाणार, मी घरामध्येच थांबेन. तेव्हा इकडे मी मानसीसाठी आता पेज केले, ती तिला नेऊन देते असं इकडे आता सुगंधा म्हणत असते. तेव्हा गायत्री तिथे येते आणि म्हणते की सासूबाई, अहो किती काम कराल तुम्ही, दिवसभर तुम्ही कामं करत असता आणि धाकट्या सुनबाईची किती काळजी घेताय. द्या इकडे माझ्याकडे द्या पेज, मी नेऊन देते तिला, मी नेऊन देते. तेव्हा सुगंधा म्हणते काय हो, मला असं वाटलं की मानसी गीताची बाजू घेत होती तर गायत्री तिच्यावरती रागवली असेल, पण इथे तर गायत्री तिच्यावरती नाही रागवले. हे बघा मानसीसाठी पेज घेऊन गेली. तेव्हा तात्या म्हणत असतात की तिला खूप जास्त राग आलाय मानसीचा, पण ती आता दाखवत नाही आहे. कधी कुठे आणि कसा राग काढेल मानसीवरती काही सांगता येत नाही. सुगंधा, मला असं वाटतं ना की आपण आभाचं सुद्धा लवकरात लवकर लग्न लावून देऊया, आभाची सुद्धा पाठवणी करूया घरातून. तेव्हा सुगंधा म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही आत्ताच. तेव्हा इथे तात्या म्हणतात नाहीतर काय, अगं जे काही भोगायचे भोग आहेत ना ते आपण दोघेजणं भोगू. आपल्या आभाचं लग्न लावून दिल्यानंतर ती तरी निदान तिच्या सासरी जाऊन सुखात राहील ना, हिच्या हाताखालून तरी सुटेल. नंतर जो काही त्रास सहन करायचा आहे ना तो आपण दोघंजणं मिळून करू, पण ज्यांना शक्य आहे त्यांना तरी इथून घालवूया असं इथे तात्या म्हणत असतात. म्हणजे तात्यांना बरोबर कळलेलं असतं की गायत्री खूपच जास्त वाईट आहे. ती दाखवायला चांगलं चुंगलं वागते पण ती खूपच जास्त नीच आहे हे तात्यांना सुद्धा कळलेलं असतं. त्यानंतरला इकडे आता तात्यांचं बोलणं सुगंधाला पटलेलं असतं. शक्य असेल तेवढ्या माणसांना तरी आपण सेफ जागी पाठवूया, म्हणजे आभाचं लग्न लावून दिलं आणि तिच्या सासरची माणसं चांगली असतील तर निदान गायत्रीच्या काचातून तरी सुटेल ना. तेव्हा इकडे आता सुगंधाला ते म्हणणं पटतं. सुगंधाला सुद्धा या गोष्टीचं वाईटच वाटत असतं. स्वतःचं घर असताना, मुळं बालं असताना त्या घरामध्ये नोकराप्रमाणे राहायचं, त्या घरामध्ये इज्जत नाही असं त्यांना सुद्धा वाटतच असतं. त्यानंतर इकडे आता गायत्री मानसीसाठी पेज घेऊन आलेली असते, जी पेज बनवलेली असते सुगंधाने आणि ती घेऊनसुद्धा येत असते. पण इथे तिला नाटके करायची असतात म्हणून ती पेज घेऊन मानसीच्या रूममध्ये येते. गायत्री आपल्या मनामध्ये म्हणत असते की मानसी आणि तेजसवरती मला मोठा वार करायचा आहे. मानसीचं मन मी जिंकलं होतं, पण आता मगाशी माझा तोल हरला आणि मी तिच्यावरती ओरडले, पण आता नाही, आता मला ते सगळं पुन्हा नीट करावं लागेल. तेव्हा गायत्री म्हणते की मानसी कशी आहेस गं, मी तुझ्यासाठी पेज घेऊन आले. तेव्हा ती म्हणते की मॅम द्या ना माझ्याकडे, मी पिते. तेव्हा गायत्री म्हणते नाही कशाला, थांब मी तुला देते ना. तेव्हा गायत्री आता मानसीला आपल्या हाताने पेज पाजत असते. तेव्हा इकडे गायत्री म्हणते मानसी मगाशी मी तुझ्यावरती ओरडले, रागवले, तुला माझा खूप जास्त राग आला असेल ना, पण हे बघ मानसी, मी मगाशी जे काही वागले त्याला कारण होतं. तुला हे तर माहिती आहे ना, कारणाशिवाय मी काहीसुद्धा करत नाही गं. आता ती गीता इथे आली होती. गीता मला माझ्या नजरेसमोर खरं तर नकोच असते आणि तरीसुद्धा ती इथे आली. या घरासाठी मी किती करते हे बघतेस ना तू. अगं आता दिनेश कामाला जातो, दिनेशला किती पगार आहे, खूप कमी पगार आहे त्याला. आणि सूरज तर नोकरीच करत नाही, तू बघतेस ना तो फक्त दारू पितो. आणि तेजसला तर आत्ता नोकरी लागली. म्हणजे जेव्हापासून मी हे लग्न केलं आहे ना, माझ्यासाठी लग्नसुद्धा या लोकांनी या कारणासाठी केलं आहे की या घरातल्या लोकांना मी पोसावं. आणि तेव्हापासून मी या घराचा कारभार बघते, मी या सगळ्यांना माझ्या पगारातून पोचते गं, सगळ्यांचं सगळं बघते, काय हवं नको ते सगळं करते या घरासाठी. सगळ्या माणसांचा खर्च उचलते. आभाचं कॉलेज, इथे तात्यांच्या गोळ्या, त्यानंतर सासूबाईंच्या गोळ्या, हे सगळं मीच करते ना गं. मग तरीसुद्धा या घराच्या हितासाठी जर मी एखादा निर्णय घेतला तर माझं काय बिघडलं, कुठे बिघडलं. तर इथे गायत्री आता जे काही बोललेली असते ते सगळं ती आता रिकवर करायला बघत असते. मानसीला ती म्हणत असते की तू म्हणाली आहेस ना की तू गीताला घरामध्ये घेऊन येशील, ही गोष्ट मी चॅलेंज म्हणून घेत नाही आहे गं. माझा तुझ्यावरती रागच नाही आहे, तुझ्यावरती माझा राग का असेल, पण या गोष्टी आधी या घरामध्ये ज्या काही घडून गेल्यात ना त्याच्यावरून मी हे सगळं बोलत असते, ऐकवत असते. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते पण तुम्ही गीता वहिनीचा इतका राग का करता, त्यांना का तुम्ही घरामध्ये घेत नाही,
तेव्हा मानसी म्हणत असते की तुम्ही जर मला सांगितलं तर बरं होईल. गायत्री म्हणते नाही गं, मी तुला आता सांगू शकत नाही, नाहीतर मला रडू येईल. आता मी जाते इथून. तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे मॅम, नसेल सांगायचं तर नका सांगू, पण तुम्ही रडू नका प्लीज, तुम्हाला असं बघायची सवय नाही आहे. तेव्हा गायत्री बाहेर येते आणि म्हणत असते की बरं झालं मानसीसारखी लोकं देवाने बनवली आहेत, एकदम मूर्ख. त्यांना जर आपल्या बाजूने करायचे असेल तर डोळ्यातले थोडेसे अश्रू व्हायला लागले की हे लोक आपल्या बाजूने होतातच. तर इकडे गायत्रीने हा प्लॅन केलेला असतो, म्हणजे मानसीबरोबर चांगलं वागायचं आणि एकदाच खूप मोठा धक्का द्यायचा. त्यानंतरला इकडे सूरज दारू पिऊन आता घरी आलेला असतो. खूप जास्त दारू प्यायलेला असतो. गीताला घरातून बाहेर काढलेलं असतं. त्या गोष्टीचं त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं, कारण गीतावरती त्याचं खूप प्रेम असतं. पण इथे गायत्रीच्या सांगण्यावरून आणि तिच्या उपकाराखाली दबल्यामुळे तो ते प्रेम व्यक्त करत नसतो. 5 वर्षांपूर्वीसुद्धा त्याने गीताला घरातून बाहेर काढलेलं असतं आणि आत्तासुद्धा तरीसुद्धा गीताने हे नातं टिकवून ठेवलेलं असतं. तर इकडे आता सूरज म्हणत असतो की गायत्री बहिणी गीताला घराबाहेर काढला, गीताला हाकलून दिलं घरातून. गीता, अगं परत ये गं गीता, गीता ये ना परत, मी तुला नाही हाकलले, मला तुला नाही हाकलायचं आहे. तेव्हा तेजस बाहेर येतो आणि तो आता सूरजचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा इथे तेजसला कळलेलं असतं की सूरजचं किती प्रेम आहे गीतावरती. तेव्हा इकडे आता सूरज बघतो तर तिथे तेजस आलेला असतो. तसा तो गप्प बसतो. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की सूरज दादा, तुझं गीता बहिणीवरती जर इतकं प्रेम आहे तर मग काय झालं, तू का बरं त्यांना घरातून हाकलून दिलंस, तू का नाही साथ दिलीस तिची. तिचंसुद्धा तुझ्यावरती किती प्रेम आहे हे मला माहिती आहे ना. तू तिला घरातून जरी बाहेर काढलं असलंस ना तरीसुद्धा तिने हे नातं टिकवून ठेवलं आहे, म्हणून ती तुझ्यासाठी इथे घरामध्ये नाही आहेत पण अंगणामध्ये येऊन परत जाते ना. मग तू तिच्याबरोबर आता चुकीचं का वागलास, का तिची साथ दिली नाहीस, का तिला घरामध्ये थांबवून घेतलं नाहीस, असं तेजस म्हणत असतो. तेव्हा सूरज म्हणतो की ती घरातून निघून गेली, मी तिला हाकलून दिलं, मी तिला हाकलून दिलं, आता सगळं संपलं, सूरजसुद्धा संपला आणि आमचं नातंसुद्धा संपलं. तेव्हा तेजस म्हणतो असं काही नाही आहे, हे बघ लकीच्या म्हणाल्यात की काही झालं तरीसुद्धा गीता बहिणीला या घरामध्ये आणायचं, गीता बहिणीचं स्थान त्यांना मिळवून द्यायचे, त्यांचे हक्क अधिकार मिळवून द्यायचे. तेव्हा तेजस म्हणतो की मला माहिती आहे सूरज दादा, तुझंसुद्धा गीता बहिणीवरती खूप प्रेम आहे. अरे पण ते प्रेम दिसलं पण पाहिजे ना, तू तिची साथ दिली पाहिजे, तिच्या अडचणीमध्ये तू उभा राहायला पाहिजे, पण तू असं काहीच नाही करत, तिला एकटं वाटतं, तुला कळतंय का. तेव्हा इकडे सूरज म्हणत असतो की संपलं सूरज, सूरजचं प्रेम संपलं, सूरजचा संसार संपला, गीता गेली सोडून, आता ती परत येणार नाही. तिला मी दुखवलं, याआधीसुद्धा मी तिला दुखवलं, 5 वर्षांपूर्वीसुद्धा हीच परिस्थिती होती आणि आतासुद्धा हीच परिस्थिती आहे. तेव्हा तेजस म्हणत असतो काळजी करू नको सूरजदादा, लकीच्या आहे ना, ती गीता वहिनीला या घरामध्ये आणल्याशिवाय काही राहणार नाही आणि मी आहे ना तिच्याबरोबर त्यांची साथ द्यायला. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते अहो काय रणजितराव, अहो तुमच्या मानसीची या घरातले लोक काय काळजी घेत आहेत का, तुमची मानसी तिची तब्येत किती बिघडली माहिती आहे का. तेव्हा रणजित म्हणतो का काय झालं, मगाशी तर मी बघून गेलो तेव्हा तर ठीक होती मानसी. तेव्हा इथे गायत्री म्हणते अहो असं काय करताय, मगाशी चहा करायला गेली होती ना किचनमध्ये, या घरातली माणसं काय काळजी घेत आहेत, कामं लावतात ना, त्याच्यामुळे चहा करत असताना पडली बिचारी हातावरती. तेव्हा इथे रणजितला खूप राग येतो. रणजित म्हणतो या घरातली माणसं काय मूर्ख आहेत का, कळत नाही का त्यांना मानसीच्या हाताला किती लागले, काळजी घ्यायची तर काहीच कळत नाही. एकतर तो रूम त्यांची, ती रूम खुरावडा आहे खुरावडा, ती काय बेडरूम तरी आहे का, खुरावडा आहे, तिथे एक सुखसोयीसुद्धा नाही आहे मानसीसाठी. मानसीला सगळं काही परफेक्ट मिळायला हवं, पण त्या तेजसने तिला काहीही दिलेलं नाही आहे. तेव्हा इकडे रणजितला खूप जास्त राग येत असतो. तो म्हणतो की मानसीकडे कुणाचं काही लक्षच नाही आहे, साधा त्या रूममध्ये ए सी नाही आहे, मानसी कशी राहत असेल तिथे ना, मला खरंच काळजी वाटते त्यांची. आणि तो तेजस, त्याचं काही लक्ष आहे का, त्याची लायकी तरी आहे का तेवढी मानसीला आनंदात ठेवायची. मानसीला सगळं काही परफेक्ट लागत होतं, मला माहिती होतं ना, पण आता त्यांची अवस्था मला बघवत नाही आहे आणि त्या बेडरूममध्ये काहीच चांगलं नाही आहे, मी बघितलं मगाशी. तेव्हा इकडे आता मानसी शांत झोपलेली असते, तेजसला काही झोप लागत नसते. तेजस तिच्या अंगावरती पांघरून देतो आणि तो आपल्या मनामध्ये विचार करत असतो. तो म्हणत असतो की मानसी, खरं तर मी तुमच्या योग्यतेचा नाहीच आहे, तुम्हाला या घरामध्ये ज्या सुखसोयी मिळायला हव्यात त्या अजिबात मिळत नाही आहे, मला माहिती आहे. तेव्हा तेजस म्हणतो पण
तुम्ही असं म्हणताय की तुम्हाला या घरामध्ये खूप जास्त आनंद मिळतोय. माझ्याबरोबर तुम्ही आनंदित आहात. ह्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. पण मला माहिती आहे तुम्हाला या घरामध्ये कुठलीही सुखसोयी मिळत नाही आहे. तुम्हाला सगळं काही परफेक्टच मिळायला हवं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रणजितने सिस्टर पाठवलेली असते. तेव्हा इथे गायत्री म्हणते की तुम्ही इथे काय करताय? रणजित म्हणतो की कंपनीकडून सिस्टर पाठवलेली आहे काळजी घेण्यासाठी. तेव्हा गायत्री म्हणते पण कशाला? आम्ही सगळेजण असताना सिस्टरची काय गरज आहे? तेव्हा तेजस म्हणतो की इथे तर तुम्हाला खूप जास्त काळजी असं दाखवताना मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता आहेत ना त्या काळजी घ्यायला. तेव्हा सुगंधा म्हणते अरे पण आम्ही घरातले लोक काळजी घेत नाही का म्हणून या सिस्टरला इथे आणून ठेवले आहे. आम्ही सुद्धा माणसाची व्यवस्थित काळजी घेऊ. काही गरज नाही आहे हिची. तेव्हा इकडे गायत्रीसुद्धा तेच म्हणत असते की काही गरज नाही आहे म्हणून. तेव्हा तेजस म्हणत असतो नाही नको नको सगळेजण आहेत काळजी घ्यायला ते मान्य आहे. पण इथे कुणीतरी व्यवस्थित अगदी 24 तास त्यांची काळजी घेणारं आजूबाजूला हवं आहे. तेव्हा इकडे आता सुगंधा म्हणत असते अरे घरातली माणसं असताना तुला ही बाहेरची अनोळखी माणसं घरामध्ये कशाला पाहिजेत? आम्ही आहोत ना माणसाची काळजी घ्यायला. आम्ही घेऊ ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो नाही नको तुम्ही थांबा इथे तुम्ही माणसाची व्यवस्थित काळजी घ्या. तेव्हा रणजितला खूप जास्त आनंद होतो.